स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळ्यातील गरुड वाचनालयात झाले सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे 7वे अधिवेशन। सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे 7वे अधिवेशन आज धुळे शहरातील गरुड वाचनालय येथे आयोजित करण्यात आले होते। दरम्यान या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी राज्याध्यक्ष कॉम्रेड DL कराड यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान आजच्या या अधिवेशनाला मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंजूर केलेले 21 कामगार कायदे रद्द करून लागू केलेल्या नवीन 4 संहितांमुळे युनियन करणे आणि संप करणे अवघड झालेले आहे। तसंच कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन मिळणार असून कामगारांचे वेतन सुधारण्याचे अधिकार हिरावले गेलेले आहेत। दरम्यान नव्या 4 श्रम संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यात संपूर्ण देशात किमान 3 दिवसाचा देशव्यापी संप पुकारला जाणार असून या संपात देखील आपण कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील कॉम्रेड कराड यांनी आजच्या या अधिवेशनात कामगारांना केले। दरम्यान आजच्या या अधिवेशनासाठी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कसं ठरवता येईल 8 तासाचे 12 तास केले। पूर्वी परवानगी घेतल्याशिवाय कामगारांना कामावरून काढता येत नव्हतं। आता ते कामावरून काढता येईल। कामाची शाश्वती नाही, कंत्राटी पद्धती लावल्या, हे सगळं काही छळ तुमचा चालू आहे। पण संघटित झाल्यानंतर आज तुम्ही काही प्रमाणात का होईना तुम्हाला तो अधिकार तर प्राप्त झाला। मला वाटतं इथल्या कामगारांना दादा किमान वेतन काय आहे, किमान वेतन हा शब्दाची सुद्धा जाण नव्हती। PF काय हे माहिती नव्हतं, ESIC काय आहे हे माहिती नव्हतं। इथल्या काय मालेगावच्या सुद्धा कामगारांना माहिती नव्हतं। पण ज्या दिवसापासून आपण संघटित झालो आहोत, आज इथं कमीत कमी 300-350 लोक आहोत। आपण धुळ्याचे जास्त लोक आहोत, बाकीचे 5-25 लोक बाहेर असतात। तर संघटना केल्यानंतर आपण महानगरपालिकेवर घेराव घालतो, आपण त्यांच्या छातीवर पुरावर बसून आपण त्यांच्याकडनं पगार वसूल करतो, किमान वेतन वसूल करतो, PF वसूल करतो, ESIC वसूल करतो। तरी ते आपल्याला काही ना काही कारणाने छळून, जसं आता PF बाकी 1 वर्षाचा घंटागाडीचा PF बी भरलेला नाही, तर काही ना काही कारणाने छळत राहतात। हे सगळं करत असताना, एवढा मोठा लढा उभा करत असताना सुद्धा ते आपल्याला छळतात। मग अजून आपल्याला काय केलं पाहिजे? तर आपल्याला आणखी संघटित झालं पाहिजे, आणखी ताकदवान झालं पाहिजे।